नमस्कार. तुम्ही पाहताय सोलापूर तरुण भारत डिजिटल न्यूज चॅनल आणि आज आपण आलोय सोलापूरच्या एसटी स्टँडवर. महाराष्ट्र शासनाने आणि राज्य परिवहन महामंडळाने एक नवीन ठराव केलेला आहे, नवीन आदेश दिलेला आहे. तो असा आहे की प्रवाशांच्या काळजीकरिता चालक आणि वाहक या दोघांचीही सकाळी जेव्हा ते कर्तव्यावर जातात, तेव्हा अल्कोहोलची टेस्ट होणं गरजेचं आहे आणि ते बंधनकारक करण्यात आलं आहे. सोलापूर एसटी स्टँडवर या संदर्भातली यंत्रणा कार्यान्वित झालेली आहे आणि इथली ही यंत्रणा सक्रियपणे काम करते. तर नेमकं काय होतंय आणि याचा उपयोग प्रवाशांना कसा होणार आहे, या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत वाहतूक सहाय्यक अधीक्षक मल्लिकार्जुन अंजुटगी सर. सर नमस्कार. नमस्कार मॅडम. साधारणपणे शासनाने हे आदेश किती तारखेला दिलेत आणि आपल्याकडे हे काम कशा पद्धतीने चालू झालेलं आहे? सर्वसाधारणपणे आपल्याकडं मॅडम टेस्ट होतात. हं. एखादा अपघात घडला तरी त्याच्यानंतर पण आपण टेस्ट केली जाते, मद्यपान प्राशन केलं आहे किंवा नाही. नाही. पण सध्या शासन आदेश आणि महामंडळाने आदेश दिल्यापासून आम्ही रोज हं. किमान आम्हाला जेवढे उपलब्ध होतात की कर्तव्यावर जाताना सुरुवातीला आम्ही अल्कोहोल टेस्ट आमच्या कंट्रोल केबिन मधून जिथं गाड्यांची नोंद होऊन गाड्या सुटतात त्यावेळेस आम्ही चालकाचे वाहकाचे मद्यप्राशन केले आहे किंवा नाही हे तपासून त्यांचे नाव आणि त्यांचा रूट नंबर, किती वाजता सुटले, चालकाचा नंबर काय, वाहकाचा नंबर काय, मद्यप्राशन केले आहे किंवा नाही असं स्वतंत्रपणे आम्ही नोंदी घेतो आणि ती आता सुरुवात आहे. साधारणपणे रोज किती टेस्ट केल्या जातात? साधारण मॅडम 3 शिफ्ट मध्ये मिळून आम्ही एक 25-30 तरी ॲव्हरेज बसतं आमचं. अच्छा. आणि मग आपली स्ट्रेंथ कितीची आहे सोलापूर शहरातली वाहतुकीच्या संदर्भातली? स्ट्रेंथ मॅडम आपल्या सोलापूर स्थानकावर साधारण कर्मचारी मॅडम जवळजवळ माझ्याकडे 450-500 चालक वाहक दोन्ही मिळून होतात, साधारण ही संख्या आहे. अच्छा. पण आमच्यात कर्तव्यावर सुरुवात होताना जेवढ्या ड्युट्या सुरू होतात इथून त्याची तर आम्ही घेण्याचा सर्वसाधारण प्रयत्न करतोय. आणि आता सीझन आहे, गर्दी आहे आणि हे सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि नवीन एक आपली बस आमचं एक प्रयोजन सुरू झालेलं आहे आमच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या आदेशानुसार. त्याप्रमाणे वाहकही गाडीत आल्यानंतर येणाऱ्या प्रवाशांचं स्वागत करून आपला परिचय देऊन, साधारण आता उदाहरण द्यायचं म्हणलं तर सोलापूर पुणे गाडी जाणार असेल तर तो वाहक आपलं नाव सांगतो आणि येणाऱ्या प्रवाशांचं स्वागत करतो. साधारण ह्या गाडीला किती वेळ लागेल स्वारगेटला पोहोचे तोपर्यंत, वाटेत कुठले कुठले थांबे आहेत, म्हणजे हा नवीन उपक्रम उपक्रम पण सुरू केलाय. आणि वाटेत जर काही चहा पाण्याला काही ठराविक ठिकाणी अधिकृत थांबे दिले असेल तर तिथे किती वेळ गाडी थांबेल अशी सर्व माहिती प्रवाशांना दिली जाते. म्हणजे थोडक्यात एसटीचं विमान ह्या पद्धतीने आम्ही कार्यान्वित सुरू झालाय मॅडम. आता मला असा प्रश्न विचारायचा की याच्या माध्यमातून तुम्ही गेले 2-3 महिने टेस्ट करताय, तर त्याच्यात दोषी कोणी आढळलंय का, किंवा मग त्यांच्यावरती आपण कोणत्या स्वरूपाची तंबी म्हणा किंवा समज म्हणा किंवा कारवाई काय करतो? नाही, अद्याप तर मॅडम इथं दोषी कोण आढळलं नाही आम्हाला. अच्छा. आणि हे कर्तव्य सुरू होताना आम्ही करतो. अच्छा. मग जेव्हा ड्युटी संपवून ते लोक येतात परत तेव्हा काही संपर्क येतो का या गोष्टीचा? ड्युटी संपल्यानंतर मॅडम संपर्क येत नाही आमचा. आणि आमचे कसं 24 तास हा शेड्यूल आहे. अच्छा. काही सकाळी सुरू होतात, काही दुपारी. मुक्कामी गेलेल्या ज्या गाड्या आहेत त्यांचा मग त्या डेपो मध्ये त्याची तपासणी होते का? हो, मुक्कामी समजा बाहेरच्या जरी गाड्या असल्या आमच्याकडून सुरुवात होत असेल तर सर्वसाधारण तपासणी केली जाते. आणि फक्त ग्रामीण भागातून जे सुरुवात होतात त्यांची तिथं तपासणी करायला आमच्याकडून यंत्रणा नाही, कारण छोट्या छोट्या गावांमधून शक्य नाही. या संदर्भात आणखीन एक प्रश्न असा विचारायचा की शासनाचा आदेश जो आहे तो एप्रिल महिन्यात आलाय, पण तुम्ही मार्च मध्ये याची सुरुवात केलेली आहे, तर याचं कारण काय आहे? नाही मॅडम, कार्यान्वित आमच्याकडे आहे. सर्वसाधारण ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याच्याकडे इथल्या आगार व्यवस्थापकांचं, इथल्या युनिटचं थोडंफार बारकाईने लक्ष आहे आणि यातले सर्व पर्यवेक्षक कर्मचारी पण सक्षम आहेत. आपल्या आपल्या नवीन आयडियाज प्रमाणे आम्ही ही सुरुवात केलेली आहे. व्हेरी गुड. म्हणजे या माध्यमातून आपल्याला सोलापूर शहरातून इतर कुठल्याही ठिकाणी जायचं असेल तर अतिशय छान प्रवास करता येणार आहे. सोलापूर राज्य परिवहन महामंडळाचे आगार व्यवस्थापक जोंधळे सर यांच्याशी आपण संवाद साधून ही यंत्रणा कशा पद्धतीने काम करते याची माहिती घेऊया. सर नमस्कार. नमस्ते. आपण इकडे वाहक आणि चालक यांची ड्युटी सुरू होण्यापूर्वी जी अल्कोहोलची तपासणी करतो तर त्याच्या अंमलबजावणीपासून कधीपासून सुरू केली आहे आपण?
साधारण मार्च 2026 पासून त्याची अंमलबजावणी सोलापूर आगारात होत आहे. ओके. चालक ज्यावेळी बस घेण्यासाठी आगारात येतो, हं. बस त्याच्या ताब्यात देण्यापूर्वी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या अल्कोहोल टेस्ट मशीनद्वारे त्याची अल्कोहोलची तपासणी केली जाते. त्यात काही शंका किंवा प्रमाणापेक्षा जास्त प्रमाण आढळून आलं हं. तर त्याबाबत त्याचे मेडिकलची कारवाई आपण करतो. परंतु गेल्या मार्च पासून आतापर्यंत असं एकही चालक मद्यपान करून ड्युटीवर जाताना आम्हाला आढळलेलं नाही. आढळलं नाही. याचा मूळ हेतू जो आहे तो हेतू साध्य होतोय असं वाटतंय का? हा, की 100% प्रवाशांची सुरक्षितता हा महत्त्वाचा 100% मुद्दा आहे. 100%. कारण चालक जर मद्यधुंद करून असला तर कुठलीही घटना आघाडीत घडू हं, शकते. हं. मग त्याचे प्रिकॉशन मद्यधुंदमुळे सदरचा कोणताही अपघात होणार नाही याची प्रिकॉशन या मशीनमुळे 100% पाळली घेतली जाते. जाते. म्हणजे सोलापूर आगारात या बाबतीची यंत्रणा सजग झाली असून राज्यात सर्वात प्रथम सोलापूर जिल्ह्यामध्ये या बसस्थानक या आगारामध्ये ही सुरुवात करण्यात आली आहे. हा एक सकारात्मक मुद्दा इथे आपल्याला पाहायला मिळतो आहे. आवाज व्यवस्थित होतायचे हा जोरात बघा. या कामाचे प्रत्यक्ष कंट्रोलिंग जे करतात ते आहेत वाहतूक सहाय्यक निरीक्षक बनसोडे सर. आपण बनसोडे सरांशी संवाद साधूया आणि विचारूया की नेमकी कशा पद्धतीची कार्यप्रणाली सुरू आहे. मॅडम, मी गेली 2-3 वर्षापासून चालकांना ड्युटी देण्याचं कामकाज माझ्याकडे आहे. हं. कारण चालक हा सर्व प्रवाशांचा सुरक्षितपणे इच्छितस्थळी पोहोचवणारा घटक असल्या कारणानं बरोबर. त्याच्याकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. कारण कोणत्याही प्रकारचा अपघात घडू नये याची काळजी आम्ही पूर्वीच घेतली जाते. घ्यावे. शिवाय त्यांनी ज्या वेळेला गाडी ताब्यात घेतो त्यावेळेस सुद्धा त्यांची तपासणी केली जाते आणि त्यांची रजिस्टरला नोंद घेऊन सही घेऊनच त्यांना आम्ही स्टँडवर पाठवतो. स्टँडवर गेल्यानंतरही इथे कंट्रोल पॉईंटमध्ये किंवा वाहतूक नियंत्रण कक्षामध्ये जे कंट्रोलर काम करतात त्यांनी सुद्धा त्यांची तपासणी करतात. परत त्यांची नोंदी घेतल्या जातं आणि त्यानंतरच गाडी मार्गस्थ केली जाते. पण तत्पूर्वीच आपण हे यंत्रणा जी आहे ती मशीन त्या मशीनच्या माध्यमातून आपण टेस्ट हा करतो मशीनच्या त्यांची. माध्यमातून टेस्ट पण केली त्या जाते. व्यतिरिक्त पूर्वीची जी तुमची पद्धत आहे माणूस चेक करणं हं. ती पद्धतही अंमलात असेलच. असेलच आहे त्याच्यावरून ना. तुमच्या लक्षात येतं की आज कोणता माणूस कामावर आहे कोणता नाही कोणता आणि अल्कोहोल प्रत्येक घेऊ शकतो. माणसांची सायकॉलॉजी मला अभ्यास असल्यामुळं Analysis असतं. की कोणता माणूस कसा आहे हे मला सगळा अभ्यास असल्यामुळं मग मी त्या पद्धतीनंच काम करतो. म्हणजे एकंदरीत हेतू हा आहे की प्रवासी सुरक्षित प्रवास केला पाहिजे. तो ज्या ठिकाणाहून निघतो तिथून ज्या ठिकाणी पोहोचायचे तिथं त्याला सुरक्षित पोहोचवणं हे परिवहन मंडळाचं काम आहे आणि ते काम करण्यासाठी आता वेगवेगळ्या यंत्रणा ते कार्यान्वित करत आहेत. पण सोलापूर विभागाने महामंडळाने मार्चमध्ये याची व्हीसी घेऊन माहिती दिली होती. त्वरित त्याचा आदेश फॉलो करत मार्च महिन्यात म्हणजे राज्यात सगळ्यात आधी सोलापूर शहराने जिल्ह्याने विभागाने हा उपक्रम सुरू केलेला आहे आणि प्रवाशांच्या सुखाचा कसा आनंदाचा काळ हा जपता यावा किंवा त्यांचा प्रवास कसा सुखकर व्हावा यासाठी प्रयत्न केलेले आहेत. कॅमेरामॅन आकांक्षा सोनावणेसह मी अश्विनी तडवळकर, सोलापूर तरुण भारत डिजिटल न्यूज चॅनलसाठी.